रत्नागिरीच्या चिपळूणमधील डीबीजी महाविद्यालयाच्या लगत असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। सिद्धांत घाणेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील आहे। सध्या तो डीबीजी महाविद्यालयात शिक्षण घेत असून खेड तालुक्यातील लोटे येथे राहत होता। त्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ही घटना कशी बघताय तुम्ही? आपण जर हे बघितलं तर नक्कीच जेव्हापासून या हायवेचं काम सुरू झालं आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टरने या हायवेचं काम घेतलं आहे ते अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत। मध्यंतरी ब्रिज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे। त्यानंतर काल परवा देखील यांचाच जे पिलर कटिंगचं काम चालू आहे त्यात देखील एक मोठा अपघात झाला आहे। सुदैवानं त्या ठिकाणी देखील 2-3 कामगार हे बचावलेले आहेत। आज पण आपण या ठिकाणचं पाठीमागे वॉल जर पाहाल तर या ठिकाणी पाणी निचल्याचं कोणतीही व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांभा भिंत जी वरती आली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे। त्यामुळं माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत, कारण की गेले 5-6 वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे काही अतोनात हाल या ठिकाणी चिपळूणवासियांचे होत आहेत ते खूप दयनीय आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही आवाज उठवणार हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।